नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत लाल बहादूर शास्त्री यांची गोष्ट। लाल बहादूर शास्त्री स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान होते। मूर्ती लहान पण कीर्ती महान अशी त्यांची ख्याती होती। त्यांनी स्वतःच्या तसेच देशाच्या स्वाभिमानाशी कधीही तडजोड केली नाही। अत्यंत गरिबीच्या परिस्थितीत वाढलेले व शिक्षण घेतलेले शास्त्रीजी पुढे 1964 मध्ये देशाचे पंतप्रधान झाले। पंतप्रधान असताना ते आपल्या पत्नीसोबत साडी खरेदी करण्यासाठी एका कपड्याच्या दुकानात गेले। स्वतः पंतप्रधान पत्नीसाठी साडी खरेदी करण्यासाठी आपल्या दुकानात आलेले पाहून दुकानदार आनंदविभोर झाला। त्याने दुकानातील सर्वात महाग व चांगल्या प्रतीची साडी शास्त्रीजींना दाखवली। मात्र किंमत जास्त असल्याने कमी किमतीची साडी दाखविण्यास शास्त्रीजींनी सांगितले। तेव्हा दुकानदार बोलला, "मी तुमच्याकडून साडीचे पैसे घेणार नाही। हा माझ्याकडून तुम्हाला छोटासा उपहार समजा।" तेव्हा शास्त्रीजींनी त्या दुकानदारास बाणेदारपणे उत्तर दिले की जरी मी ह्या देशाचा पंतप्रधान आहे तरी तेवढंच सामान खरेदी करेन ज्याची किंमत मी स्वतः अदा करू शकतो। लाल बहादूर शास्त्री खूप इमानदार व स्वाभिमानी नेते होते। ते जरी देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होते तरी त्यांचे राहणीमान अत्यंत साधे होते। ते एखाद्या सामान्य माणसासारखे राहणे पसंत करत। त्यांची राहणीमान साधी होती पण विचारसरणी उच्च दर्जाची होती। Thank you for watching.